कमी वेळेमध्ये सुद्धा होतील। अशा पद्धतीने मी सर्व काप काढून घेते। इकडे अशा पद्धतीने आपण सर्व काप काढून घेतलेले आहेत, पाहू शकताय। आता आपण इकडे हे दूध घेत आहोत आणि पाहू शकता अशा प्रकारचे आपले हे गुळाचे काप तयार झालेले आहेत। नक्कीच ट्राय करा। इकडे आपले हे महाशिवरात्री स्पेशल रताळ्याचे गुळातले काप तयार झालेले आहेत, तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आता कुठलाही वेळ न घालवता आपण हे काप कसे बनवायचे हे करूयात। आणि आपल्याला रताळं कशा प्रकारे निवडायचं आहे हे सुद्धा मी सांगितलेलं आहे। तर चला कुठलाही आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवातही करूयात। नमस्कार, आज आपण महाशिवरात्री स्पेशल रताळ्याचे गुळातले काप बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण हे रताळे घेतले आणि रताळ्याचं स्वच्छ करून घ्यायचे आणि पाहू शकता। आणि हे काप बनवत असताना आपण मोठ्या साईजमधला रताळा वापरायचा आहे। आणि याला छान स्वच्छ धुवून आपलं स्वच्छ धुवून झाले आणि याचं थोडंसं आपण सालटंसुद्धा काढून घेतलेलं आहे। तर याचे आता काप बनवूयात। आणि रताळ्याचे गुळाचे काप बनवत असताना आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे, तर आपण त्यासाठी ही छोटी वाटी गुळ घेतलेला आहे। आणि आता आपण याचे काप कट करूयात। कट करत असताना आपल्याला साईज अगदी छोटीशी घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे असे काप काढून घ्यायचे आहेत आणि सर्व काप मी असे काढून घेत आहे। आणि हा रताळासुद्धा एकदम पांढरा शुभ्र आहे, त्यामुळे आपण मोठ्या साईजचा निवडलेला आहे। आता मी असे म्हणजे सर्व काप काढून घेते। अशा पद्धतीने आपले असे काप काढून झालेले आहेत, पाहू शकता। आणि असा पांढरा शुभ्र रताळा सुद्धा आहे हा। इकडे आपले हे सर्व काप असे कापून झालेले आहेत आणि गुळातले काप बनवायचे आहेत। तर चला, इकडे आपण गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि आता आपल्याला या कढाईमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे। सर्व कढईला मी असं तूप लावून घेतलेलं आहे। इकडे कढाई सुद्धा तापलेली आहे आपली। आता यामध्ये आपल्याला हे रताळ्याचे काप घालायचे आहेत आणि काप असे सर्व पसरून घ्यायचे, म्हणजे सगळ्या साईजने असं आपल्याला घालायचे आहे। इकडे आपण हे रताळ्याचे काप यामध्ये घातलेले आहेत। आता आपल्याला हे पलटायचे आहेत। तर पलटत असताना पाहू शकता अशा पद्धतीने हा थोडासा भाजलेला आहे। तर सर्व मी अशाच प्रकारे पलटून घेते। अशा पद्धतीने हे पलटून घ्या। अशा पद्धतीने आपण सर्व काप असे पलटून घेतलेले आहेत आणि एका साईडने हे असे छान असे फ्राय झालेत, तर दुसऱ्या साईडने याला सुद्धा अशाच प्रकारे फ्राय बनवून घ्यायचे। आणि आता आपण यावरती झाकण ठेवूया, म्हणजे छान प्रकारे आपले हे काप वाफले सुद्धा जातील। याला वाफ देत असताना आपण गॅस हा एकदम स्लो ठेवायचा, म्हणजे छान वाफ बसली जाते। आता आपण हे झाकण काढून घेऊयात आणि पाहू शकता अशा पद्धतीने याला वाफसुद्धा आलेली आहे आणि छान असे मऊसुद्धा झालेले आहे। तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला गूळ। याच कापला आपण आणखीन एकदा असं पलटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने। आणि आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला गूळ। हा गूळ आपण छोटीशी एक वाटी घेतलेला आहे। आता हा गूळ सगळ्या बाजूने घालूयात।
गूळ किंवा साखर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालू शकता यामध्ये. अशा पद्धतीने गूळ घातलेला आहे. इकडे आपला हा गूळ घालून झालेला आहे. तर यावरती आणखीन थोडंसं आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे हा गूळसुद्धा आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. आणि गॅससुद्धा आपला मीडियम असला पाहिजे. इकडे आपण आता हे झाकण काढूया आणि आता हे आपण काप थोडेसे मिक्स करून घेऊया, म्हणजे याचा गूळ असा छान मेल्ट होईल आणि या कापांना लागेल. अशा पद्धतीने करत आहे. गॅस हा आपल्याला एकदम स्लो ठेवायचा आहे, कारण गॅस जर आपला साईजनं असा मोठा असेल तर हे काप आपले चिकटले जातील आणि गूळसुद्धा आपला असा कढईला चिकटला जाईल. त्यासाठी गॅस हा एकदम स्लो ठेवा. आणि पाहू शकता गूळ पूर्ण विरघळलेला आहे आणि या कापलासुद्धा लागत आहे. आता आपण हे झाकणसुद्धा काढून घेऊयात आणि पाहू शकता अशा प्रकारे आपले हे गुळातले काप तयार झालेले आहेत. आणि गॅससुद्धा आता आपण ऑफ करूयात. आपण इकडे गॅस तर बंद केलेलाच आहे. आता हे काप आपण एकदा मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने, म्हणजे आणखीन याला छान असा गूळ लागला जाईल. सर्व काप मी असे मिक्स करून घेतले आणि याचा खरं म्हणजे असा सुगंध खूप छान येत आहे, गूळ आणि तूप. हे काप आपल्याला काढून घ्यायचे, पण याला पण थोडासा थंड करून घेणार आहोत. याचा पाक असा थोडा थंड झाला पाहिजे, म्हणजे आणखीन या रताळ्याच्या कापला गूळ असा कोट होईल आणि त्यानंतर आपण हे काढून घेऊयात. पूर्णपणे हे काप असे थंड झाले पाहिजेत, तेव्हाच आपल्याला ही कढईमधली काढून घ्यायची आहे. थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि नंतर आपल्याला काढून घ्यायचे. इकडे हे काप थंड झालेत, तर आपण काढून घेऊया. इकडे आपण हे गुळाचे काप काढून घेत आहोत. अशा प्रकारे पाहू शकता. अगदी तुम्हाला नवीन आणि खूप टेस्टी हे रताळ्याचे काप होतील, तर नक्कीच तुम्ही हे ट्राय करू शकता आणि अगदी कमी वेळेमध्ये सुद्धा होतील. अशा पद्धतीने मी सर्व काप काढून घेते. इकडे अशा पद्धतीने आपण सर्व काप काढून घेतलेले आहेत, पाहू शकताय. आता आपण इकडे हे दूध घेत आहोत आणि पाहू शकता अशा प्रकारचे आपले हे गुळाचे काप तयार झालेले आहेत. नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.